कर तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्हाला आता थेट डॉक्टरांना विचारायचे आहेत नक्कीच विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 # कोड लावायचा आहे. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी दीपक यांनी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न तर खरं अर्धवटच राहून गेला, पण आम्हाला जितकं कळलं आहे त्या पद्धतीने आपण डॉक्टरांकडून जास्तीत जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. असं त्यांनी असं म्हटलं होतं त्यांच्या बहिणीचं वय आहे 27-28 एक वर्ष आणि लग्नाला 5-7 वर्ष झालेली आहेत. तर त्यांची जी प्रेग्नन्सी ते म्हणत होतात की ती राहते पण एखाद महिना सव्वा महिना होऊन ॲबॉर्शन होतं. तर असं किती वेळा झालंय वगैरे काही त्यांनी सांगितलं नाहीये. तर नक्की का असू शकेल, त्यांनी काय केलं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे का, कुठल्या चाचण्या केल्या पाहिजे, जर आपण त्यांना सविस्तर सांगूया का? 1 ते 1.5 महिना झाल्यानंतर जर प्रेग्नन्सीचं ॲबॉर्शन होत असेल तर सगळ्यात आधी आपल्याला कन्फर्म करायला पाहिजे की ती प्रेग्नन्सी आहे. बऱ्याच वेळेस प्रेग्नन्सी नसून उशिरा पाळी येते आणि पेशंटला वाटतं की आपल्याला प्रेग्नन्सी आहे. तर सिरम बीटा HCGची टेस्ट केली आणि आपल्याला व्यवस्थित त्याचा जर व्हॅल्यू आहे असं समजलं तर आपण प्रेग्नन्सी आहे असं गृहीत धरतो. आता प्रेग्नन्सी आहे हे कन्फर्म झाल्यानंतर ॲबॉर्शन होण्याचे खूप वेगवेगळी कारणं असतात. मी आधी जे म्हणालो त्याप्रमाणे थायरॉइडची टेस्ट करायला पाहिजे. त्याचबरोबर अँटी कार्डिओलिपिन अँटीबॉडी, अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडी, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी ह्या टेस्ट करून त्या जर पॉझिटिव्ह असतील तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट लगेचच्या लगेच सुरू करायला पाहिजे. आणि लगेच ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर रोजच्या रोज इंजेक्शन्स असतात, हार्मोन्सच्या गोळ्या असतात, ते जर व्यवस्थित घेतलं तर मग ॲबॉर्शन होण्याची शक्यता खूप कमी होते. ते सुरू केल्यानंतर 100% ॲबॉर्शन होणार नाही हे असं कोणीच नाही सांगू शकत. पण शक्यता कमी होते आणि त्यांच्या बहिणीला व्यवस्थित पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू होईल आणि पूर्ण 9 महिने विजिलंट राहून आपल्याला ती प्रेग्नन्सी पूर्ण म्हणजे 36 आठवडे झाल्यानंतर मग डिलिव्हरी केलं की मग आपल्याला हातात लाईव्ह प्रेग्नन्सी मिळते, म्हणजे लाईव्ह बाळ मिळते. नक्कीच, म्हणजे पूर्णतः तुम्ही जेवढ्या काही चाचण्या करायच्या आहेत त्या तुम्ही करून घ्या. पण डॉक्टर जेव्हा ह्या सगळ्या चाचण्या म्हणजे तुमच्याकडे एक जोडपं येतं तर सगळ्या आपण त्यांना चाचण्या करायला सांगतो, पण त्याच्यानंतर जे आपण उपचार सुचवत असतो ते साधारण कोणते उपचार असतात आणि कोणत्या पद्धतीने आपण सुचवत असतो? बरोबर. आता पुरुषांचं जर आपण बघितलं तर त्यांचं स्पर्म काउंट नॉर्मल आहे की नाही, म्हणजे 20 मिलियनपेक्षा जास्त त्यांचे शुक्रजंतू आहेत हे आपण आधी कन्फर्म करतो. ते जर नसतील तर मग त्याच्या मागे काय काय कारण आहेत, व्हेरिकोसिल आहे का, त्यांना डायबिटीस आहे का, थायरॉइडची प्रॉब्लेम्स आहेत का, लिपिड प्रोफाईल नॉर्मल आहेत की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्मोकर आहेत की नाहीत. जर स्मोकर असतील तर त्यांचं वीर्याचं प्रमाण एकदम, शुक्रजंतूंची संख्या एकदम कमी होते आणि हे त्यांना बऱ्याच वेळेस माहिती नसतं. वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांची ट्रीटमेंट चालू असते पण स्मोकिंग बंद करा हे सांगितलं जात नाही. स्मोकिंग बंद झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं काउंट काही न करता 5-6 महिन्यांनी वाढायला सुरुवात होते आणि मग त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. आणि सर, जेव्हा IUIचा पर्याय डॉक्टर सुचवत असतात तो नेमका कधी सुचवत असतात का, किती सायकल्स IUIचे करायचे असतात? कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच संभ्रम असतो आणि कधी कधी पेशंट जे असतात ते दुसऱ्या पेशंटबरोबर कम्पेअर करत असतात. अरे डॉक्टरांनी मला इतके सांगितले मग ह्याच्यामध्ये दोन मध्येच त्यांना झालेलं आहे. तर कसं असतं डॉक्टर हे? IUI ह्याचा फुल फॉर्म आहे इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन, म्हणजे गर्भपिशवीच्या आतमध्ये शुक्रजंतू सोडणे. तर IUI वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक म्हणजे IUI हजबंड, ज्यावेळेस मिस्टरांचे शुक्रजंतू आपण आतमध्ये सोडतो त्यावेळेस आपण IUI हजबंड असं म्हणतो. आणि IUI डोनर, ज्यावेळेस मिस्टरांचे शुक्रजंतूच नाही आहेत त्यावेळेस आपण डोनरचे शुक्रजंतू आतमध्ये सोडतो, त्याला आपण IUI डोनर म्हणतो. आता IUI हजबंड असेल तर आपण साधारणतः 4 ते 5 वेळेस IUI करतो आणि त्याच्यात प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपण IVF किंवा टेस्ट ट्यूबकडे वळतो. आणि समजा डोनरचं जर असेल तर त्यांना युजली 1 ते 2 सायकलमध्येच प्रेग्नन्सी मिळते. पण ती नाही मिळाली तरी सुद्धा आपण पुढे 4-5 सायकल करतो आणि 4-5 सायकल नंतर जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर मग आपण परत सगळी केस इव्हॅल्युएट करतो. मिसेसमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, तिचे ट्यूब्स ओपन आहेत की नाही, तिचं अंडाशयाचं काम कसं चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग आपण पुढची ट्रीटमेंट सुरू करतो. ओके. आणि ही समजा ट्रीटमेंट जर आपल्याला कामाशी येत नसेल तर IVF करायसाठी सर आपण कधी सुचवता? 4-5 वेळेस IUI झाल्यानंतर किंवा त्या स्त्रीचे दोन्ही ट्यूब्स बंद असतील तर IUIचा प्रश्नच येत नाही, तर मग आपण डायरेक्ट IVFला सुचवतो. ओके. IVF बद्दल अधिक माहिती करून घेऊया. पण मुळाचं जेव्हा तुम्ही आधी सांगितलंय की पुरुषांची शुक्राणूंची जी संख्या असते ती कमी होऊ शकते, म्हणजे स्मोकर्स असतील तर त्यांच्यामध्ये हे प्रमाण आपल्याला सातत्याने दिसून येतं. तर मुळात शुक्रजंतूची संख्या कमी असेल
तर मात्र अजून काही पर्याय जे तुम्ही सांगितले डोनर स्पर्म्स घेऊ शकतो, पण पुरुषांमधील स्पर्म्स वाढवणं हे देखील एक कार्य असू शकतं, सर याबद्दल सांगाल का? पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या कमी असेल तर आपण त्यांचे शुक्रजंतू वापरून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. सगळ्यात पहिलं आहे ते IUI ट्रीटमेंट, त्याच्यामुळे आपण ते कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यातले जे सगळ्यात चांगले स्पर्म्स आहेत ते आपण गर्भपिशवीच्या आतमध्ये सोडतो. समजा ते पण काम होत नसेल की शुक्रजंतूंची संख्या तेवढी पण नाही, अजून कमी आहे, तर आपण ICSI ह्या नावाची ट्रीटमेंट पद्धती अवलंबून आपल्याला जरी 2-4 जरी शुक्रजंतू मिळाले, 2-4 मिलियन नाही, 2-4 शुक्रजंतू मिळाले तरी सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करता येतात. कारण ICSI ह्या उपचार पद्धतीमध्ये अंडाशयातलं अंड काढून ते आपण मायक्रोस्कोप खाली बघतो आणि एक एक शुक्रजंतू घेऊन आपण इंजेक्शननी त्या अंड्याच्या आतमध्ये टाकतो आणि मग जो गर्भ तयार होतो तो आपण गर्भपिशवीच्या आतमध्ये सोडतो. त्याच्यामुळे ICSI ही उपचार पद्धती आल्यामुळे पुरुषांना आता त्याच्या म्हणजे एक वरदानच झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे किती कमी काउंट असेल किंवा शुक्रजंतू नसतील तरी सुद्धा आपण टेस्टिसमधनं शुक्रजंतू काढून आपण ICSI पद्धतीने प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. खरं तशा बऱ्याच उपचार पद्धती आहेत, जाणून घेऊया सरांकडनं. अंकिता आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी अंकिता बोलते पुण्या दौंडवरून. माझ्या लग्नाला 5 वर्ष झालेले आहेत मॅडम. तर 5 वर्षामध्ये म्हणजे 2 अबॉर्शन झालेले आहेत, एक 4 महिन्याचा आणि एक 3 महिन्याचा. तर हॅलो. हा, ठीक आहे अंकिता, प्रश्न विचारा तुमच्या डॉक्टरांना. हा मॅडम, तर आता मी ट्रीटमेंट घेतलेली आहे, चालू केली आहे, तर दोघांचे पण रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. आणि आम्हाला म्हणजे ट्रीटमेंटमध्ये असं डॉक्टरांनी सांगितलंय की माझे जे श्रीबीज आहेत ते वाढत नाहीयेत. पूर्ण महिना होऊन जातो तरी पण ते श्रीबीज तयार होत नाहीयेत. आणि मॅडम माझी रेग्युलर पाळी पण येत नाही, 10 ते 15 दिवस पुढे लांबली जाते आणि ती फक्त 2 ते 3 दिवसच म्हणजे व्यवस्थित ब्लडिंग जातं, बाकी जात नाही 3-4 दिवसानंतर. ठीक आहे अंकिता, नेमकं काय असू शकतं हे डॉक्टरांकडनं जाणून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती आधुनिक उपचारांबद्दल. अर्थातच मातृत्व जर लाभणार असेल तर नेमकी आधुनिक उपचारांची मदत आपण कशी घेतली पाहिजे हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर निलेश शिरोडकर. तुमच्या मनातील प्रश्न नक्कीच विचारा, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी अंकिता यांनी जो प्रश्न विचारला होता प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर त्यांनी असं म्हटलं होतं की मुळात त्यांची पाळी 10-12 दिवस उशिराने येते, हे एक प्रश्न झाला. आणि दुसरं म्हणजे त्यांचं 2-3 वेळा ऑपरेशन झालेलं आहे, म्हणजे साधारण 3ऱ्या महिन्यामध्ये बाळ गेलंय किंवा 4.5 महिन्यांचं बाळ गेलं. तर म्हणजे हे फार कठीण असतं पचवणं की बाळ मोठं होऊ लागलं आणि ॲबॉर्ट होणं. तर सर काय सांगाल, ह्याच्यामध्ये कुठेतरी पाळीचा संबंध असतो का? पाळीचा संबंध अशा प्रकारे असतो की पाळी जर रेग्युलर येत असेल याचा अर्थ हार्मोन्स सगळे नॉर्मल आहेत, पण पाळी उशिरा येते याचा अर्थ हार्मोन्सचं कुठेतरी कमी पडत आहेत. तर त्यांना एक्झॅक्टली पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत की त्यांचं प्रीमेच्युअर ओव्हरियन फेल्युअर आहे हे आपल्याला शोधणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एका वेळेस खूप जास्त अंडी तयार होत आहेत का एका वेळेस एकदम कमी अंडी तयार होत आहेत, आणि त्याप्रमाणे उपचार पद्धती बदलते. जर त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतील तर त्यांना हार्मोनल सपोर्ट हा इमिजिएट प्रेग्नन्सी राहिल्यापासून चालू करायला पाहिजे. आणि हार्मोनचा सपोर्ट दिल्यामुळे व्यवस्थित प्रेग्नन्सी कंटिन्यू होते आणि हे जे 3 महिन्यात 4 महिन्यात जातं बाळ तसं होणार नाही. नक्कीच. त्याचबरोबर त्यांना लो डोस ॲस्पिरिन द्यायला पाहिजे. लो डोस ॲस्पिरिननी बाळाला होणारा जो रक्तपुरवठा असतो तो चांगला राहतो आणि बाळ आतल्यात जाण्याची शक्यता कमी होते. म्हणजे खरं तर हे डॉक्टरांची कॅल्क्युलेशन्स असतात की प्रत्येक पेशंटच्या म्हणजे त्याचं काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम्स जाणून डॉक्टर आपली काही जी गणितं आहेत ती मांडत असतात. सर जसं तुम्ही म्हणालात की साधारणपणे स्त्रियांच्या बीजांडांची जी संख्या आहे ती हळूहळू कमी होत जाते. तर साधारणपणे जेव्हा आपण ह्या ट्रीटमेंट करत असतो तर साधारणतः स्त्रीचं वय किती असलं पाहिजे की जिथपर्यंत ती ट्रीटमेंट करू शकते? नेमकं काय असतं सर? म्हणजे वयाच्या 45 वर्षानंतर आपण म्हणतो की मेनोपॉझल स्टेज सुरू होते, पण तरी सुद्धा काय सांगता येईल आपल्याला? बरोबर. आता स्त्रीचं वय हे जास्तीत जास्त किती पाहिजे ह्याच्या मागे उत्तर देण्यासाठी जे काही आपण विचार करतो ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर स्त्रीचं वय खूपच जास्त असेल तर जे होणारं बाळ आहे त्याचं संगोपन ती व्यवस्थित करू शकेल का हा पण विचार करायला पाहिजे. बरोबर.
घरात किती सपोर्ट असेल तरी सुद्धा आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे 45 मॅक्झिमम 47-48 हे आपण अप्पर लिमिट आपल्यासाठी म्हणून ठरवायला पाहिजे. बरोबर. आधुनिक उपचारा पद्धतीप्रमाणे आपण 60व्या वर्षी 65व्या वर्षी सुद्धा प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. ओ ओ. पण जे होणारं बाळ असतं त्याचं ती आई संगोपन करू शकेल का, आणि त्या बाळाला आपण व्यवस्थित न्याय देतोय का, हे प्रश्न मनात ठेवून आपण ट्रीटमेंट पद्धत करायला पाहिजे. बरोबर. मग साधारणतः मेनोपॉझल जेव्हा स्टेज सुरू होते आणि जर त्या स्त्रीला जर मातृत्व हवं असेल तर अशा वेळी आपण जसं तुम्ही म्हणालात की साधारणपणे अंडी जी असतात, बीजअंड असतात, ती हळूहळू कमी होऊ लागतात. अशा वेळी तर मोठा प्रश्न असतो डॉक्टरांसमोर. बरोबर. तर एक्झॅक्टली काय करत असता सर? ज्यावेळेस स्त्रीला स्वतःची अंडी मिळू शकत नाहीत किंवा ती अंडी अबनॉर्मल आहेत असं समजतं, त्यावेळेस आपण दुसऱ्यांची अंडी घेऊन प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्याला आपण डोनर ओसाइट्स वापरणे असं म्हणतो. म्हणजे दुसऱ्या स्त्रीच्या अंडाशयात अंड जे तयार होत असतात ते घेऊन त्या म्हणजे पेशंटचे शुक्रजंतू घेऊन आपण गर्भ बाहेर तयार करायचा आणि तो गर्भपिशवीच्या आतमध्ये सोडायचा. अशा प्रकारे आपण जी पद्धत ट्रीटमेंट करतो त्याला ओसाइट डोनेशन असं म्हणतात. त्या पद्धतीने सुद्धा त्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहू शकते. किंवा काही स्त्रियांना आता काही कारणाने म्हणजे कॅन्सर वगैरे होतो, तर त्यावेळेस त्यांचं अंडाशयाचं काम पूर्णपणे बंद होतं. आपण रेडिएशन देतो किंवा केमोथेरपी देतो. तर त्यावेळेस ही ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी आपण ओव्हरी प्रिझर्व करू शकतो, किंवा तिचं जर लग्न झालेलं असेल तर एम्ब्रिओज डेव्हलप करून आपण ते फ्रीज करून ठेवू शकतो. आणि कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर जे फ्रोझन एम्ब्रिओज आहेत ते वापरून आपण त्या स्त्रीला तिचंच बीज वापरून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. ओके. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत हो, की हो. आपल्यासमोर मार्ग असतात, फक्त आपण शोधणं मात्र आपल्या हातात असतं. एक फोन घेतोय आपण. सुनील आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. तुमचे प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. सुनील शिंदे बोलतो मी ठाण्यावरून. आता माझ्या मिसेसचा प्रॉब्लेम आहे की गोळ्या खाल्ल्यावरच फक्त पाळी येते, अशी पाळी येत नाही तिला. ओके. असं किती वर्ष तुम्ही करताय बरं? लग्न माझं होऊन आता 4 वर्ष झालेले आहेत. हां. आणि सतत तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात तुमच्या मेसेज ना? हो हो हो. जरा डॉक्टर काही प्रश्न विचारतात. हॅलो. तिला 20 वर्षापासून प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. 20 वर्षापर्यंत होते त्यावेळी बरोबर आहे. 20 वर्षानंतर आता हे 10 वर्ष होत आलेत तर होत नाहीये. आणि तर गोळ्या खाते आणि फक्त होते. अच्छा. आता त्यांचं वय किती आहे? आता वय त्यांचं 30 आहे. 30 आहे. डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे आहेत? हां. AMH हो, लेवल फक्त मला केली आहे का? डॉक्टरांनाच विचारायचं एक की याचा काय प्रॉब्लेम. ब्लड टेस्ट असते ते AMH केलंय का? तिथं IUI वगैरे AMH नावाची ब्लड टेस्ट असते ती केली आहे का? सगळं केलं तिथे ट्रीटमेंट जे जे होते ते केले. पण आता सध्या जो प्रॉब्लेम चालू आहे की तो होतच नाहीये. म्हणजे गोळ्या खाल्ल्यावरच होते फक्त ते. कदाचित ते डॉक्टरांनी स्वतःकडे कंट्रोल ट्रीटमेंटसाठी म्हणून घेतला गेला असेल का? बरोबर. AMH लेवल कमी असेल तर अंडाशयाचं काम एकदम कमी झालेलं असतं, बंद झालेलं असतं. आणि अशा वेळेस गोळ्या घेऊनच फक्त पाळी येते. गोळ्या नसतील तर पाळी येत नाही. दुसरं त्याच्यामधलं एक्स्ट्रीम कारण असतं की पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतात, तर त्यावेळेस सुद्धा अंडाशयाचं काम खूप जास्त प्रमाणात अंडी तयार होतात आणि म्हणून पण पाळी येत नाही. तर त्या पेशंटचं AMH व्हॅल्यू बघून आपल्याला पुढची ट्रीटमेंट पद्धत ठरवावी लागते. AMH जर खूप कमी असेल तर याचा अर्थ तिला अंडाशयाचं काम एकदम कमी झालेलं आहे आणि आपल्याला दुसऱ्यांची अंडी घेऊन प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. हां. म्हणजे प्रयत्न करता येऊ शकतात, पण हो, हो. त्याच्यासाठी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याबद्दल तुम्ही अधिक माहिती करून घेतली तुमच्या डॉक्टरांकडनं, तर त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच डॉक्टरांकडनं घेता येतील. खरं तर जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यांना, त्या डॉक्टर जे आपल्याला प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती असणे आवश्यक असतं. जसं डॉक्टरने म्हटलं, तुम्ही काही ह्या टेस्ट केल्या आहेत का? जर त्या टेस्ट केलेल्या असतील किंवा नसतील तर मग तुम्ही उत्तरं दिली तर डॉक्टरांना तुमचं उत्तर जे आहे ते अधिक सविस्तररित्या देता येऊ शकतं. अधिक माहिती करून घेणार आहोत आपण डॉक्टरांकडनं. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती मातृत्वासाठी आधुनिक उपचार नेमके कोणते आहेत यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर निलेश शिरोडकर. आपण एक फोन घेऊया. योगित आपल्याशी बोलतात मुंबईहून. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार मॅम, मला हे विचारायचं हा. होतं माझ्या वहिनींसंदर्भात. ऍक्च्युली 9-10 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला, ओके. बट भरपूर ट्रीटमेंट केली पण त्यांना काही बाळ राहत नाही. तर डॉक्टरांनी असं सांगितलंय की पिशवी त्यांची लहान आहे खूप, ओके. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की अँडोस्कॉपी करा. तर 2 वर्षापूर्वी ते पण केलं, बट पिशवीला थोडी टीबी आहे म्हणून असं सांगितलेलं. काय आहे? तर टीबी आहे असं सांगितलेलं TB आहे. पिशवीला ओके. स्टार्टिंगला, म्हणजे जस्ट सुरुवात झालेली. ओके. हा. तर त्याच्यानंतर पण अँडोस्कॉपी केली आणि ट्रीटमेंट चालू ठेवली, बट त्याच्यानंतर पण मूल नाही राहते मॅम. तर त्यांचं ते चालूच आहे ट्रीटमेंट. तर काय होऊ शकेल का त्या संदर्भात? पिशवीच लहान आहे सांगितलं. ओके. आता वहिनीचं वय किती आहे साधारणपणे? त्यांचं वय 30 आहे. 30 आहे. सर, तुम्हाला काही विचारायचं का अजून प्रश्न त्यांना? त्यांची हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी झाली आहे का? काय मॅम? सॉरी. हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी म्हणजे गर्भपिशवीच्या आतमध्ये औषध टाकून एक्सरे काढतात, ते झालेलं आहे का? त्यांचं सगळं सोनोग्राफी वगैरे सगळं झालेलं आहे. इव्हन त्यांची अँडोस्कॉपी पण झाली आहे. ओके, ठीक आहे. बघूया काय सांगताय डॉक्टर ते. त्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की गर्भपिशवी लहान असेल तर त्या स्त्रीला मूल होऊ शकतं की नाही. गर्भपिशवी लहान असणं हे खूप कमी पेशंटमध्ये असतं, पण हे आपण जे सरासरी हा शब्दप्रयोग वापरतो की गर्भपिशवी लहान आहे, तर तसं नसतं. कारण गर्भपिशवी ही लहानच असते आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर त्याची साईज वाढते. बरोबर. पण जर आतमध्ये काही चिकटलेलं असेल, आतमध्ये ट्युबरक्युलोसिसमुळे जर आतमध्ये काही चिकटलेलं असेल, अशरमॅन सिंड्रोम म्हणतो मी त्याला, तर तिला तिच्या गर्भपिशवीच्या आतमध्ये प्रेग्नेन्सी राहू शकणार नाही. मग ह्याच्यासाठी तिने दुसऱ्यांची गर्भपिशवी भाड्याने घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं बाळ वाढवायचं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आपण ते बाळ घ्यायचं. याला आपण सरोगसी जे म्हणतो, ओके. ती उपचार पद्धती जर तिने वापरली तर तिला नक्कीच बाळ होऊ शकेल. आणि पेशंटच्या नातेवाईकांनी जर ते पुढे येऊन स्वतः पुढाकार घेऊन जर असं सांगितलं की माझी गर्भपिशवी वापरायला मी परवानगी देते आहे, तर डॉक्टरांना खूप सोपं जातं. ओके. हां 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 हां. मग त्या पेशंटच्या अंडाशयामध्ये अंड तयार करून ते बाहेर काढून पेशंटच्या मिस्टरांचे शुक्रजंतू घेऊन गर्भ बाहेर तयार करायचा आणि तो दुसऱ्या स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये वाढवायचा, जी तयार आहे, तिची बहीण म्हणा किंवा मैत्रीण म्हणा. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ आपण